टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अहिल्यानगर शिर्डी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो गेल्या अनेक वर्षापासून रखडलाय, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अपघातही झालेत। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज उपोषणाला बसलायत। नेमकं काय काय मागणी आहे या हायवेच्या संदर्भात? हा रस्ता गेले 6 ते 7 वर्षापासून प्रलंबित आहे। तुम्हाला माहिती असेल 2022ला मी ह्याच रस्त्याच्या संदर्भात नगर पाथर्डी रस्ता आणि नगर मनमाड रस्ता शिर्डी जो विळत ते सावळी विहीर ज्या रस्त्याचं नाव आहे त्या रस्त्याच्या बाबत उपोषणाला बसलो होतो। आणि त्या उपोषणाला बसल्यानंतर नगर पाथर्डी रस्त्याला ते काम पण झालं, पण नगर मनमाड रस्त्याचं ते अद्यापर्यंत काम झालं नाही। मी नंतरच्या कालखंडामध्ये खासदार झाल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो आणि गडकरी साहेबांना भेटल्यानंतर मी 22/7/2024ला एक पत्र दिलं की हा जो ठेकेदार आहे ज्यांनी 6-7 वर्षापासून खड्डे खांदून ठेवलेत, त्यामुळं आमचा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे। त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि ब्लॅकलिस्ट करत असताना तो जो मधला ब्लॅकलिस्ट करून नवीन टेंडर काढा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार द्या। पण या कालावधीला काही कालावधी जाणार होता, तर आपण डागडुजीसाठी 9 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि डागडुजी झाली। नंतरच्या कालखंडामध्ये तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला, नवीन टेंडर निघलं। त्या टेंडरची प्रशासकीय मान्यता 1000 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता पण त्या रस्त्याची आहे। आणि त्या 21/3/2025ला निविदा निघल्या आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि 29/4/2025ला त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झाली। या गोष्टीला 2.5 महिने लुटून गेले आणि अद्यापर्यंत त्या रस्त्यावर कुठलंच काही नाही। तो रस्ता म्हणजे माझ्याकडे एक अधिकृत आकडेवारी आलेली आहे की फक्त त्या स्पॉटवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या, एखाद्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तिथून नगरला पेशंट आणलं, तिथून जास्त सिरियस झालं तर पुण्याला नेलं ना हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला तर ती महानगरपालिकेत नोंद झाली, नगर महानगरपालिका असो किंवा पुण्यात असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले। तर स्पॉटवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 2022ला 68 लोक मृत्युमुखी पडले, 2023ला 108 लोक मृत्युमुखी पडले आणि 2024ला 120 आणि 2025ला 92 असे 388 लोकांचा जागीच मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे आमचं मागणी ही आहे की 2.5 महिने लुटून गेले तरी अद्याप त्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात होत नाही। त्याची टेंडर प्रोसिजर होऊन सुद्धा तर रस्त्याचं कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाल्याशिवाय मी काही उठणार नाही। आणि ते विषय असा आहे की 30 एप्रिलला वर्क ऑर्डर निघाली, मात्र मे महिन्यामध्ये पावसाचं कारण ते काम सुरू झालं नाही असं त्यांचं नाहीचं म्हणणं आहे। काय सांगायचं? पावसाचं कारण आपल्या भागामध्ये एक 2 दिवस 27 तारखेला एक जोरदार पाऊस झाला, एक 2-3 दिवस 27 तारखेला सुद्धा जोरदार पाऊस कुठल्या भागात झाला? वाळकी, अकोळनेर, सारोळा, बोरवाडी, जाधववाडी या परिसरामध्ये पाऊस झाला। पण या भागामध्ये एक नॉर्मल पाऊस झाला। आज ह्या सगळ्या मशिनरीचा कालखंड आहे, हे सगळं प्रगत आहे ना, ही सगळी डेव्हलपमेंट झालेली। त्यामुळे डेव्हलपमेंटच्या कालखंडामध्ये पाऊस असो किंवा नसो का आम्हाला काही अडचण येत नाही, तरी पण पाऊस झालेला नाही। पावसाचं कारण देणं चुकीचं आहे, पावसाचं कारण देऊन त्या पावसाच्या आड दडणं चुकीचं आहे। त्यामुळं आमची सगळ्यांची मागणी आहे की रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या सुरू झालं पाहिजे। आता अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली, उपोषण सोडण्याची विनंती केली, काय नेमकं त्यांचं काय म्हणणं? अधिकाऱ्यांनी मला वेग असं उत्तर दिलं की त्यांनी सांगितलं की पावसामुळं कामाची सुरुवात झाली नाही, मशिनरींचा प्लॅन्ट लागलाय, हे लागलाय ते लागले। आता पहिल्यासारखे राहिले नाही। पहिलं प्लॅन्ट लावायचा म्हणल्यानंतर त्याला 1-2 महिने प्लॅन्ट लावायला वेळ जायची। आता सगळं ॲटोमेशन झालेलं आहे, म्हणजे तो प्लॅन्ट फक्त आणून उभा करायचा आणि लगेच तासाभरात त्याची प्रक्रिया सुरू करायची, अशी डेव्हलपमेंट यंत्रणा झालेली। त्यामुळे ते कारण साफ चुकीचं कारण आहे। चर्चा निष्फळ ठरली, काय भूमिका? आता आमची भूमिका एकच आहे, मी अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं कामाला चालू करा, प्रत्यक्षरित्या पूर्ण ताकदीने यंत्रणा लावा, आम्ही उठतो आणि आम्हाला ज्या कालखंडामध्ये जे काम होणार आहे त्या कामाची मुदत काहीतरी 2 वर्षाची मुदत आहे, त्याचा आम्हाला बार चार्ट तयार करून द्या का या महिन्यात एवढं काम होईल, त्या महिन्यात एवढं काम घेऊन
असे आम्हाला सिस्टमॅटिक तुमच्या अधिकाऱ्यांचं लेखी मला पाहिजे. वारंवार ब्लॅकलिस्ट होतोय, काम निधीची तरतूद होते पण पूर्ण होत नाहीये. जाणीवपूर्वक काय अडथळे निर्माण केले जातात? नाही, जाणीवपूर्वक अडथळे निर्माण होतात का नाही होतात मला त्या खोलात जायचं नाही. माझी सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे, मला या कुठल्या गोष्टीला राजकीय वळण द्यायचं नाही. माझ्या दृष्टीने तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. नितीन गडकरी सुद्धा वारंवार नगर मनमाड संदर्भात उल्लेख करतात आणि म्हणतात की या रस्त्याचा मला मनस्ताप झालेला आहे. म्हणजे गडकरींना हात टेकलेले आहे तिथं. आता हे प्रशासन काय करणार, यावर काय भूमिका राहील? शेवट गडकरी साहेबांनी जरी निराशा व्यक्त केली, पण गडकरी साहेबांना मी लोकसभेत गेल्यानंतर त्यांच्या मागं लागून पाठपुरावा करून त्यांनी तो जुना जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांचा मित्र होता तरी त्या मित्राला ब्लॅकलिस्ट केलं आणि नवीन टेंडर प्रक्रियासुद्धा सुरू केली. त्यामुळं तो माणूस कार्यक्षम माणूस आहे, कार्यतत्परता असणारा नेता आहे. त्यामुळं त्यांच्याकडून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण खाली यंत्रणा व्यवस्थित लागली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.